Standard First. Subject Mathematics. Chapter 9. Understand and Write 3. Understand and Write 3. स्टुडंट्स, आज आपण 3 ह्या अंकाची ओळख करून घेणार आहोत. 3 ला इंग्लिशमध्ये 3 म्हणतात. मला सांगा बरं, फॅनला किती पाती असतात? मॅडम, फॅनला 3 पाती असतात. व्हेरी गुड. अँड हाऊ मेनी व्हील्स डज अ रिक्षा हॅव? रिक्षाला किती चाके असतात? मॅडम, रिक्षाला 3 व्हील्स असतात. 1 फ्रंटला आणि 2 बिहाइंड. करेक्ट स्टुडंट्स. 3 गिरक्या घेऊन दाखवा पाहू. 1, 2, 3. व्हेरी नाईस. स्टुडंट्स, आता माझ्या मागून म्हणा, 2 and 1 is 3. 2 and 1 is 3. Nice. Students, tell me, what do you see in this picture? या चित्रात काय दिसतं आहे सांगा पाहू. मॅडम, या चित्रात 3 स्टंप्स आहेत. गुड. आणि या चित्रात किती पाने आहेत? मॅडम, चित्रात 3 पाने आहेत. गुड. नाव कॅन यू ड्रॉ 3 बीड्स इन दिस बॉक्स? या चौकोनात 3 मणी काढा पाहू. 1, 2, 3. Great. Students, I will show you some pictures and you have to color 3 things in the picture. दाखवलेल्या चित्रातील प्रत्येकी 3 वस्तू रंगवायच्या आहेत. ओके, लेट्स स्टार्ट देन. मॅडम, या पहा, मी 3 बॅट्स कलर केल्या. गुड. मॅडम, मी हे 3 बॉल्स कलर केले आहेत. गुड. मॅडम, या पहा 3 रॅकेट्स. आणि हे पहा मॅडम, मी हे 3 ग्लास कलर केलेत. मॅडम, मी 3 फ्लावर्स कलर केलेत. व्हेरी गुड. This means now you have understood number 3 very well. So now let's learn to write number 3. चला तर मग आता आपण 3 अंकाचे लेखन कसे करायचे ते पाहू. याआधी तुम्ही 1 आणि 2 कसे लिहितात हे शिकलात. आता आपण 3 या अंकाचे लेखन करू. हे पहा, इथे डॉटच्या मदतीने नंबर 3 चा आकार काढला आहे. फर्स्ट आपण या आकारावरून पेन्सिल फिरवून सराव करू आणि नंतर स्वतंत्रपणे नंबर 3 काढू. कम ऑन, लेट्स स्टार्ट. प्रथम वरच्या बाजूच्या अर्धचंद्रावर पेन्सिल फिरवा. मग खालच्या भागातील अर्धचंद्रावर पेन्सिल फिरवा. हा झाला तुमचा नंबर 3 चा आकार तयार. असेच पुढील अंक गिरवा. Nicely done. Now I will write number 3 without dots. You all have to do the same. आता मी नंबर 3 डॉट्सच्या मदतीशिवाय तुम्हाला काढून दाखवते आणि त्यानंतर तुम्ही असाच अंक डॉट्सच्या मदतीशिवाय काढा. 3. Good job. Now do the same as your homework.